हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम मस्त अशा कुरकुरीत आणि चटपटीत आळूवडी कशी बनवायची ते. तसं तर आपण नेहमीच आळूवडी बनवतो, पण आज काहीतरी वेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवायची कशी ते शिकूया. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. इथे मी घेतलेलं आहे 1-2 वाट्या बेसन पीठ. त्यामध्ये घालणार आहे लाल तिखट, 2 चमचा आळूवडी एकदम कुरकुरीत आणि मस्त बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ, ओवा, जिरं, हळद आणि गरम मसाला आणि खूप सगळी हवरी. आणि आणखीन चटपटीत बनवण्यासाठी घालणार आहोत 1 चमचा टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस नसेल तर तुम्ही त्यामध्ये टोमॅटो केचपचाही वापर करू शकता. यामध्ये आपण अशा जिन्नस घातलेले आहेत ज्यामुळे आपली आळूवडी एकदम मस्त आणि कुरकुरीत होणार आहे आणि टेस्टही खूप सुंदर लागणार आहे. आता इथे मी घालणार आहे आलं आणि लसणाची पेस्ट. आता पाणी टाकून मिक्स करून घेऊया. खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही असं आपल्याला पीठ हे ते बनवायचं आहे. पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपलं मस्त असं पीठ भिजवून झालेलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं पीठ इथे आपण भिजवलेलं आहे. बघा, कलरही एकदम सुंदर आलेला आहे. आता मी येथे घेतलेले आहेत आळूची पानं. बघा, एकदम मस्त अशी पानं मी सर्व धुवून घेतलेली आहेत स्वच्छ. काही पानं मी येथे मोठी घेतलेली आहेत, काही छोटी घेतलेली आहेत. आता मी येथे एक मोठं पान घेणार आहे, जे आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मस्त असं सर्व बाजूंनी आपण पीठ लावून घेणार आहोत. बघा, आता मी पानं कशी ठेवणार आहेत ते बघायचे आहेत. आता मी ह्या 1 साईडनी पान ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या ज्या आळूवड्या आहेत त्याला खूप छान अशा लेयर्स पडतील मस्त. बघा, मी ह्या प्रत्येक पानावरती थोडंसं लाटणं फिरवून घेतलेलं आहे, ज्यामुळे त्या पानांचा कडकपणा हा कमी होईल आणि आळूवडी जे आपण वळणार आहोत त्यामुळे ती व्यवस्थित वळता येईल. बघा, मस्त अशा प्रकारे आता आपण दोन्हीही साईड दुमडून घ्यायच्या आहेत. अशा सर्व बाजू दुमटून घ्यायच्या आहेत. मस्त बघा, 4ही साईड दुमटून घ्यायच्या आहेत. मस्त चौकोनी तयार करायच्या आहेत आपल्याला हे वड्या. बघा, मस्त अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहे आणि पुन्हा एकदा सर्व बाजूंनी आपण पीठ लावून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे मस्त. बघा, आता रोल बनवून घेऊयात. मस्त अशा प्रकारे दाबून रोल बनवायचा आहेत आपल्याला. मस्त बघा, अशा प्रकारे आपला एक रोल रेडी आहे. अशाच प्रकारे आपण सर्व आळूची पानंही लावून घेणार आहोत. बघा, मस्त दोनही रोल आपण. आता मी एक येथे चाळणी घेतलेली आहे आणि त्याला खाली तेल लावलेलं आहे, जेणेकरून आपण जे रोल त्यामध्ये ठेवणार आहोत वड्यांचे ते चिटकणार नाहीत. बघा, आणि येथे मी घेतलेली आहे कढाई, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपण ती चाळणी त्यावरती ठेवून त्याला कव्हर करणार आहोत. मस्त अशी आपली पानंही उकडून निघेल. बघा, किती सुंदर अशी आपली पानं उकडून रेडी आहेत. आता आपण एक 10 ते 15 मिनटं फॅन खाली पूर्ण थंड करून घेणार आहोत.
बघा मस्त थंड करून झालेली आहेत आपली पानं. आता आपण त्या मस्त त्याच्या वड्या कट करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. मस्त असे बारीक बारीक कट करायचे आहेत. बघा किती सुंदर दिसतंय. बघा एकदम आपल्या वड्या ह्या आतपर्यंत मस्त अशा उकडल्या गेलेल्या आहेत. बघा दिसतानाच दिसतंय आणि एकदम सुंदर वड्याही पडत आहे. बघा किती सुंदर अशा सर्व वड्या आपल्या रेडी आहेत. खूप सुंदर दिसतंय. बघा मस्त सर्व वड्या आपण अशा प्रकारे पाडून घेणार आहोत. बघा मस्त छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आपण. बघा किती सुंदर दिसत आहे. आता आपण ह्या मस्त अशा तळून घेणार आहोत. एकदम सुंदर. मी इथे तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी. सर्व वड्या आपण त्यामध्ये सोडणार आहोत. तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या ह्या चिटकणारही नाही आणि मस्त एक साईड आधी पूर्णपणे तळून घ्यायचे आहे, पूर्ण कलर चेंज होईपर्यंत. बघा किती छान असा कलर त्याचा चेंज झालेला आहे. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि एकदम जबरदस्त अशा आपल्या वड्या ह्या कुरकुरीत लागणार आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. बघा किती सुंदर असा आपल्या वड्यांना कलर आलेला आहे. बघा आणि तीळही किती सुरेख दिसत आहेत. बघा त्यामध्ये आपण जे तीळ घातलेले आहेत ते मस्त असा बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. लेयर्सही किती छान पडलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.